विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 113-28। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत। पंढरपूर शहरात सध्या पंढरपूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरात एकीकडे छोटे छोटे व्यावसायिक, बेरोजगार तरुण आणि विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली गेली पाहिजेत अशी जनभावनाही व्यक्त होत आहे। परंतु पंढरपुरात वाहतुकीला कुठलाही अडथळा न ठरणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा असून त्या ठिकाणी पंढरपूर शहरातील शेकडो बेरोजगार तरुणांनी खोके टाकून छोटे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आले आहे। यातील काही ठोकेधारकांनी प्रधानमंत्री पतविक्रेता योजनेच्या माध्यमातून देखील 10,000 पर्यंतचे कर्ज देण्यात आल्याचेही दिसून येते, तर अनेक खोकेधारकांनी व्यावसायिकांनी कुठे बँकेकडून किंवा पतसंस्थांकडून कर्ज काढून आपला व्यवसाय चालविण्यात आल्याचे चित्र या पंढरपुरात दिसून येत आले आहे। वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर तसेच फुटपाथवर करण्यात आलेले अतिक्रमण काढले गेलेच पाहिजे। ज्या परिसरात भाविकांचे वाहनतळ आहेत त्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली गेली पाहिजेत। शहरात वाहतूक कोंडी होण्यासाठी कारणीभूत ठरणारी अतिक्रमण हटवली गेली पाहिजे अशी भावना पंढरपूर नगरपालिकेतील काही नगरसेवक देखील व्यक्त करताना दिसून येतात, तर सर्वसामान्य नागरिक हीच भावना व्यक्त करीत आले आहेत। परंतु पंढरपूर नगरपालिकेकडून अनेक ठिकाणी सरसकट JCBचे फटके मारत अतिक्रमणे काढली जात असून यापैकी अनेक ठिकाणी वाहतुकीला कुठलाही अडथळा न ठरणारी आहेत, परंतु अशा ठिकाणी वारीच्या नावाखाली कारवाई का केली जात आहे असा प्रश्न या छोट्या छोट्या व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे। तर पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचा मोठ्या फरकाने पराभव झाला। विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके या शिवसेनेत आहेत आणि एप्रिल महिन्यात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या प्रवेश सोहळ्यात बोलताना भगीरथ भालके यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अतिशय कठोर टीका केली होती। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भालके यांच्यात निर्माण झाल्याची चर्चाही पंढरपुरात होत आली आहे आणि यातूनच पंढरपूरच्या अतिक्रमण मोहिमेबाबत वरूनच सक्तीच्या सूचना आल्याची चर्चा पंढरपुरात होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री देखील आहेत, त्यामुळे आता पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेची समीक्षा करून वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या ठिकाणी खोके असलेल्या खोकेधारकांनी मिनी दुकानगाळ्यांच्या रूपाने पुनर्वसनाबाबत काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्याबाबत भाष्य करणार का आणि पंढरपूरच्या विद्यमान नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके व शिवसेनेचे 9 नगरसेवक हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अशा प्रकारची मागणी करणार का याकडे पंढरपूर शहरातील खोकेधारकांचे लक्ष लागून राहिले आहे।